नमस्कार, होम शेफ अनितामध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत चॉकलेट मावा बर्फी। तर त्यासाठी लागणारं साहित्य: खवा आपण हा साधारण 300 ग्रॅम घेतला आहे आणि किसून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। कोको पावडर 15 ग्रॅम, पाणी 60 ग्रॅम, वेलची पूड 15 ग्रॅम आणि साखर 90 ग्रॅम। सगळ्यात आधी आपण साखरेचा पाक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता पाकाला छान उकळी फुटली। तर आपला छान असा एकतारी पाक तयार झाला। असा हा पाक तयार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात हा किसलेला खवा घालायचा आहे। पाकात असं छान एकजीव करून घ्यायचा आहे। असा खवा छान किसून घेतल्यामुळे त्याच्यात अजिबात गुठळ्या होत नाही। आता हा खवा आपल्याला या पॅनच्या बाजूने सुटेपर्यंत परतायचा आहे। तुम्ही बघू शकता आता खवा पॅन पासून सुटायला लागलाय। त्याचा घट्ट गोळा करायचा नाही आपल्याला। पॅन पासून असा सुटायला लागला की गॅस बंद करायचा। यातला निम्मा खवा आपल्याला ह्या तूप लावलेल्या ट्रे मध्ये, ज्यात आपण बर्फी सेट करणार आहोत, त्यात काढून घ्यायचा आहे। यातला निम्मा खवा या ट्रे मध्ये काढून घ्यायचे। आणि हा थर आपण आता फ्रीजरला फक्त मोजून 5 मिनिटं ठेवणार आहोत। आता या उरलेल्या निम्म्या खवामध्ये आपल्याला कोको पावडर मिसळून घ्यायची आहे। आता आपण ह्यात ही वेलची पूड घालून घेऊया। पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता या सेट झालेल्या खव्यावर दुसरा थर घालून घेऊया। चॉकलेटचा थर आता आपला लावून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तुमच्याकडे जर का घरी चांदीचा वरख असेल तर तुम्ही तोही लावू शकता। मी सजावटीसाठी लावून घेतलेला आहे। चांदीचा वरखा लावून आता हा टी 4 ते 5 तास रूम टेम्परेचरवर सेट करत ठेवणार आहोत। तुम्ही ही बर्फी फ्रीजमध्ये सुद्धा तास 2 तास ठेवून सेट करू शकता, पण रूम टेम्परेचरवर सेट केलेली बर्फी जास्त छान लागते। 4-5 तास झालेले तुम्ही बघू शकता, बर्फी छान सेट झालेली आहे। आता आपण ती कापून घेऊया।
आपले बर्फीचे तुकडे छान कापून झालेले आणि तुम्ही बघू शकता असे छान 2 लेयर्स बर्फीमध्ये आलेले, खालचा प्लेन आणि वरचा चॉकलेट. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपली चॉकलेट मावा बर्फी तयार झालेली आहे आणि त्याचं सुंदर असं प्लेटिंगही करून झालेलं आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या शुक्रवारी अशीच एक नाविन्यपूर्ण रेसिपी घेऊन आपण नक्की भेटूया.